युद्धभूमी असो वा सर्जिकल स्ट्राईक, भारतानं अनेकदा पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलाय. पण कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच या म्हणीप्रमाणे पाकडे काही सुधारण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे आता भारतानं पाकिस्तान सोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करत आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेतलाय. बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. भारताचा पाकिस्तानवर इकॉनॉमिकल स्ट्राईक. पाकिस्तान सोबतचा व्यापार पूर्णपणे बंद. दहशतवादाला पोषणाऱ्या पाकड्यांना धडा शिकवण्याचा आता भारतानं चंग बांधलाय. आधी सिंधू जलकरार रद्द करत भारतानं पाकवर वॉटर स्ट्राईक केला, तर आता इकॉनॉमिकल स्ट्राईक करत पाक सोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता पाकिस्तानची पुरती आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सोबतची आयात निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. भारताच्या बंदरावर पाकिस्तानी जहाज येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही जहाजाला भारतीय सागरी हद्दीत प्रवेश नाहीये. भारताची जहाजं देखील पाकिस्तानच्या बंदरात जाणार नाहीयेत. देखो, हम तो ये मुबारकबाद देते हैं अपने माननीय प्रधानमंत्री जी से. हमने परसों भी अपील की थी कि जो पाकिस्तान से ट्रेड हो रहा है, चाहे दुबई के रास्ते से हो रहा है, चाहे हम भेज रहे हैं या वो भेज रहा है, ये पूरी तरह जो है बंद होना चाहिए. हम इसके सरकार के साथ हैं. सरकार ने जो भी किया है बहुत अच्छा किया है. ये हमारे हिंदुओं के लिए किया है, सारे वर्ल्ड के लिए किया है. जो करने का जो पाकिस्तान से कोई भी देश जो है कोई भी माल ना खरीदे. बेसिकली क्या है कि ये कोई भी ड्राई फ्रूट जो भी पाकिस्तान से आ रहा था हमारे, तो वैसे भी सर ये जितना भी आया बाया हम तो वैसे पाकिस्तान से ट्रेड तो हो ही रहा था, पर हमारे को इससे कोई नुकसान नहीं है सर. ये हम बिल्कुल चाहते हैं कि जैसे देश ने ये कदम उठाया है कि भाई हम इनसे इंपोर्ट एक्सपोर्ट बिल्कुल बंद कर देंगे पाकिस्तान से. ये बहुत बढ़िया काम किया है गवर्नमेंट ने. भारत आणि पाकिस्तानमध्ये व्यापारी संबंध मर्यादित आहेत, परंतु दोनही देश एक दुसऱ्यांना काही वस्तूंची आयात निर्यात करतात. पाकिस्तानमधून थेट आयात कमी झाली असली तरीही काही वस्तू अप्रत्यक्ष मार्गाने किंवा तिसऱ्या देशांमधून देशात येत होत्या. त्यामुळे भारताच्या वाणिज्य मंत्रालयानं पाकिस्तान विरोधात कठोर निर्णय घेतलाय. भारतातून पाकमध्ये या वस्तूंची निर्यात औषधं, प्लास्टिक, रबर, रसायन, रंग, भाज्या, मसाले, चहा, कॉफी, धान्य, साखर, मीठ, मिठाई, कपडे. पाकमधून भारतात या वस्तूंची आयात तांबा, काच, सल्फर, सिमेंट, गंधक, चुना, सुकामेवा. ऐसा करने के पीछे उद्देश्य है कि अब वहां पर आंतरिक युद्ध चालू हो जाएगा, झगड़े हो जाएंगे आपस में, सरकार के विरुद्ध एक वातावरण निर्मित होगा. अर्थव्यवस्था और दूसरा उपलब्धि, माल की उपलब्धि नहीं होगी तो वहाँ के लोग करेंगे क्या? जो वहाँ के पैसे वाले लोग हैं सीधा उनके ऊपर इसका असर है. युद्धभूमीवर तसंच सर्जिकल स्ट्राईक करत भारतानं अनेकदा पाकिस्तानला धडा शिकवलाय. पण कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच या म्हणीप्रमाणे पाकडे सुधारण्याचं काही नाव घेत नाहीये. मात्र आता भारतानं कायदेशीर स्ट्राईक करत आधी सिंधू जलकरार रद्द केला आणि आता व्यापार. परिणामी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तान समोरच्या अडचणी आणखी वाढणार यात काही वाद नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.